मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, सावीला आता धैर्याने घरातून काढून दिलेलं असतं. सावी रोडनी चाललेली असते. रनी आणि पराग तिला भेटायला येतात. ते दोघे म्हणतात, "अगं सावे काय झालंय तुला आणि कुठे चालली आहेस तू?" तर ती म्हणते, की "अगं मला धैर्याने घरातून काढून दिलं आहे, म्हणून मी इथून निघून चालले आहे आता." तर रिनी आणि पराग म्हणतात, "अगं सावे वेडी झालीस का? कुठं जाणार आहेस तू आता?" तर ती म्हणते, "माहीत नाही गं, पण जाणार आता कुठेतरी." तर इकडे जी इरा आहे ती आता धैर्याला म्हणत असते, की "धैर्य, हे बघा, आता आपल्याला लवकरच लग्नाची तयारी करायची आहे," असं म्हणत असते. तर इकडं इरा आता गपचूप घर सोडून सावीला फोन करते आणि सावीला भेटायला बोलवते. सावीला भेटायला येते आणि सावीला म्हणते, की "काय इरा?" तर आता लगेच इरा म्हणते, की "हे बघ, तुला काहीतरी सांगायचे सावी. हे बघ, मी तुला सांगते, तू तुझ्या वडिलांना पाहिजे असेल ना, तुला काय वाटलं लगेच दाखवू का ॲड्रेस कुठे आहे?" तर आता लगेच सावी म्हणते, की "हो, मला पाहिजे माझे वडील कुठं आहे." तर ती म्हणते, की "आत्ताच नाही भेटणार." इरा म्हणते, "मला आधी माझ्या धैर्यांसोबत माझं लग्न झालं पाहिजे. डिव्होर्स पेपरवरती तुमच्या साईन झाल्या पाहिजे. तेव्हाच तुझे वडील कुठं आहे ना हे सांगेल मी." तर आता सावी म्हणते, की "इरा, असं काय वागते तू?" तर इरा म्हणते, की "असंच आहे आणि जर कुणाला सांगितलं ना तर बघ मी काय करेल." असं म्हणते. इरा जाते. आता सावी, इरिनी आणि पराग येतात आणि ते म्हणतात, "सावी, आता काय करायचं आपण पुढं? काय नेमकं हिच्याकडं असं?" तर ती म्हणते, की "अगं तिने माझ्या बाबांना कोंडून ठेवलं आहे." तर इनी आणि पराग म्हणतात, "चल आपण पोलिसांकडे जाऊयात." तर सावी म्हणते, की "नाही, आपण पोलिसांकडे नाही जाऊ शकत. तिने जर माझ्या बाबांना काही केलं तर आपण काय करायचं?" तर ते म्हणते, की "आता काय करायचं मग सावे? तुला काय वाटतंय?" तर आता सावीन ते ठरवत असतात. इकडे इरा घरी येते. इरा म्हणते, "धैर्य, चला लग्नात तयारी करूयात." आणि आता धैर्य म्हणतो, "तुम्हाला एवढंच हवंय ना, चला करूयात आपण लग्नाची तयारी." आता सगळेजण लग्नाला तयार होतात. लग्नाची तयारी चालू असते. रीरा आणि धैर्य तिथे उभा असतात. गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात. तेवढ्या तिथे आता जी मंगलाष्टक ते म्हणतात, की "वधूने वराच्या गळ्यात माळ घाला," असं त्यांचं चालू असतं. तेवढ्यात सावी तिच्या समोर येते आणि धैर्य सावीच्याच गळ्यात माळ घालतो आणि इराला लुटून देतो. तर आता लगेच इरा म्हणते, "काय आहे सगळं?" तर आता लगेच सगळेजण बघायला लागतात. तेवढ्यात आता धैर्य म्हणतो, की "हे बघा, हे सगळं खोटं होतं, कारण की इराने सावीच्या बाबांना कोंडून ठेवलं होतं, त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का? आणि ही सावी दिसते तशी नाही आहे ही इरा. इराने काय काय केलंय काय माहिती." तर आता लगेच सावीला तिचे बाबा भेटलेले असते. ती तिच्या बाबाला घेऊन तिथून जाते आणि इकडे जो धैर्य आहे आता तो खूप रागावलेला असतो आणि सावी इराच्या तोंडात हाणते आणि म्हणते, की "काय गं इरा, तुला काय वाटलं होतं? तुला आम्हाला कळायचं नाही. तुला सोडणार नाही आम्ही," असं ती सावी म्हणते आणि आता तिला तिच्या तोंडात मारते. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.